आता 20 तारखेला 20 फेब्रुवारीला होणाऱ्या सभेत स्वीकृत सदस्यांची नियुक्ती होणार आहे. 8 स्वीकृत सदस्य नियुक्त होणार आहेत. त्यामध्ये भाजपचे 3, काँग्रेसचे 3 आणि शिवसेनेचे 2 असे 8 स्वीकृत सदस्य निवडले जाणार आहेत. त्यामुळे आता गेले 2-3 दिवस स्वीकृत सदस्य होण्यासाठी अनेकांची फिल्डिंग जोरात लागलेली आहे आणि अनेकांना वाटते की आपलीच वर्णी लागणार. तशी नावं चर्चेत भरपूर आहेत. 20-25 नावं आहेत. प्रत्येकाला वाटते की आपणच नक्की होणार स्वीकृत सदस्य. पण आता नावं सर्व पक्षाची जवळजवळ फायनल झालेली आहेत. काँग्रेसची नावं 2 दिवसात फायनल होतील. आज आपण पाहूया महायुतीकडून नेमकं स्वीकृत सदस्य कोण होणार आणि काँग्रेस म्हणजे महाविकास आघाडीचे स्वीकृत सदस्य कोण होणार हे कळेल दुसऱ्या व्हिडिओमध्ये. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया महायुतीचे नेमकं स्वीकृत सदस्य किती आणि कोण होणार. सुरुवात करूया भाजपच्या वतीनं 3 स्वीकृत सदस्य होणार आहेत आणि त्या 3ही सदस्यांची नावं जवळजवळ फिक्स झालेली आहेत. ही 3च नावं आता स्वीकृत सदस्य म्हणून महापालिकेत नगरसेवक म्हणून स्वीकृत नगरसेवक म्हणून ही 3 येतील हे जवळजवळ नक्की आहे. ही लॉटरी आहे. काही वर्षे केलेल्या कामाची पोचपावती आहे. या निवडणुकीत केलेल्या कामाची ही पोचपावती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं संपर्क संबंध पक्षासाठी काही केलेलं आणि ताकद या सगळ्या पार्श्वभूमीवर ही नावं जवळजवळ निश्चित आहेत. खरं तर निवडणूक लागल्यापासून एक नाव 100% निश्चित आहे. ते म्हणजे प्राध्यापक जयंत पाटील. कारण पूर्ण महायुतीची यंत्रणा जयंत पाटील सरांनी हलवली. त्यामुळे स्वीकृत नगरसेवक म्हणून त्यांचं नाव निश्चित आहे. पण त्यांना स्वीकृत नगरसेवक करण्यापेक्षा राज्य पातळीवरचं एक महामंडळ द्यायचं सध्या चर्चा सुरू आहे. त्यामुळे स्वीकृत की राज्य पातळीवरचं महामंडळ या संदर्भातला निर्णय 2 दिवसात होणार आहे. कारण 4 वेळा ते स्वीकृत नगरसेवक म्हणून महापालिकेत गेलेत आणि अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांचं नाव आहे. पण पुन्हा स्वीकृत करण्यापेक्षा त्यांना मोठं राज्य पातळीवरचं महामंडळ देण्यासंदर्भातल्या हालचाली जोरात सुरू आहेत. त्यामुळं 2 दिवसात स्वीकृत की महामंडळ याचा निकाल प्राध्यापक जयंत पाटील यांच्या संदर्भातला होईल.